मला असं वाटतं की नागपूर जिल्हा परिषदेने अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे। ही पहिल्यांदा जी बस मी या ठिकाणी जिचं उद्घाटन केलं आहे की लाईव्ह एआय लॅबसारखी ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाईल। त्या ठिकाणी व्हर्च्युअल रिअलिटी आणि एआय या दोघांचा उपयोग कसा आहे तो शिकता येईल। यासोबत 3D प्रिंटिंग देखील त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे ज्या आधुनिकतम टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत त्या शाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। आणि विशेषतः आता पालकमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की अशा प्रकारच्या चांगल्या अनेक बसेस तयार करण्याचा या ठिकाणी त्यांचा मानस आहे। आणि विशेषतः पालकमंत्र्यांचं आणि आपल्या जिल्हा परिषद चे जे सीईओ आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन की हा ड्रीम जो प्रोजेक्ट सुरू झालेला आहे याच्या अंतर्गत गावामध्ये ज्या काही आपण अनेक इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामं करतो, इमारती उभ्या करतो, त्यातल्या अनेक इमारती अनयूज्ड असतात, त्याचा काही फार उपयोग नसतो। अशा इमारती शोधून त्या इमारतींमध्ये लायब्ररी सुरू करायची, वाचनालय सुरू करायचं। गाव तिथे वाचनालयाचा कॉन्सेप्ट अतिशय चांगला आहे। सुंदर लायब्ररी सुरू होत आहेत, प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी गुंतवणुकीमध्ये प्रत्येक गावात लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तकं आणि ज्ञान आणि त्यासोबत कम्प्युटर्स देखील पोहोचून राहिले।